शुभ सकाळ सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावं ही मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते. तर सकाळी सकाळी उठून पहिले सुरुवातीला आंघोळ वगैरे झाली आणि घरं वगैरे झाडायचे राहू दिले. पहिले फॅन क्लीन करायचे होते तिघं रूमचे, कारण की घर स्वच्छ असतं, घराला जाळं वगैरे काही आलेलं नसतं, जाळं जळमटं. पण तो फॅन जर खराब राहिला ना तर असं वाटतं की पूर्ण घरामध्ये जाळं जळमटच असं आलेलं आहे असं म्हणून म्हणून मग 2 दिवसापासून ठरवलं होतं की सुट्टीच्या दिवशी किंवा मग एखाद्या दिवशी वेळात वेळ काढून तिघं फॅन पुसून घ्यावे. कारण की फॅन जसं आपलं डोकं असतं, आपला डोक्याचा भाग असतो, पूर्ण शरीरावरचा डोक्याचा भाग हा आपला जसा मेन पार्ट असतो, तसाच फॅन हा सुद्धा आपल्या घराचा मेन पार्ट असतो, सिलिंगमधला एक मेन पार्ट असतो. कधी पण वरती बघितल्यानंतर फॅन जर क्लीन दिसला ना तर असं वाटतं की पूर्ण घरच क्लीन आहे, घरामध्ये कुठल्याही प्रकारची कुठेही घाण नाही असं म्हणून. आणि किचनचा जो फॅन असतो त्या फॅनवर फोडणीमुळे खूप जास्त चिकटपणा आलेला असतो आणि तो भांडे घासायच्या घासणीशिवाय फॅन निघतच नाही. त्याच्यामुळे त्याला भांडे घासायच्या घासणीनेच क्लीन करावा तरच तो स्वच्छ आणि क्लीन होत असतो. तर अशाच पद्धतीने आज तिघं रूम क्लीन करण्याचं मी एक काय म्हणतात ना मनामध्ये केलं होतं की आज तिघं फॅन क्लीन करून घेईल असं म्हणून. आणि आज आहे मंगळागौरचा कार्यक्रम. संध्याकाळी मंगळागौरच्या कार्यक्रमाला जायचं आहे. त्याच्यामुळे संध्याकाळी जर कुठेतरी जायचं असलं किंवा दिवसभरामधनं थोडा वेळ जर लेडीजला आपल्याला काढायचा असला तर मग त्यानुसार आपल्याला प्लॅनिंग करावी लागते. त्याच्यामुळे मग पूर्ण घरातलं पटापट आवरायचं होतं. आणि गव्हाचं दळण म्हणजे पीठ संपलेलं आहे, आता संपलेलं आहे असं म्हणता येणार नाही. एक डबा पीठ अजून आहे, त्याच्यापेक्षा पहिले अगोदर तयारी जर करून ठेवली तर ऐन वेळेस पीठ संपलं की मग फजिती होत नाही. त्याच्यामुळे मग मला गहू तयार करायचे होते. आता झालं असं, गहू हे धुळ्यावरनं येताना जी गौरी कांडप गिरणी असते तिथून गहू तयार केला होता. परंतु त्याच्यामध्ये माहिती नाही बरीचशी घाण राहून गेली आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस दळण द्यावं लागतं त्यावेळेस गहू हा साफ करून किंवा क्लीन करूनच द्यावा लागतो. त्याच्यामुळे मग पटापट पटापट यांना 7-8 किलो गहू तयार करून गिरणीवर द्यायचा होता. तर अशा पद्धतीने आजची प्लॅनिंग थोडीशी वेगळी प्लॅनिंग केलेली आहे. संध्याकाळी मला थोडंसं हेअर वॉश वगैरे पण करायचं आहे. हेअर वॉश करूनच मला मंगळागौरच्या कार्यक्रमाला जायचं आहे. आणि स्वतःसाठी थोडासा जर वेळ काढायचा म्हटला तर तो वेळात वेळ काढून आणि घरातले कामं काढून हा वेळ आपल्याला काढावा लागतो लेडीजला. आणि खूप जास्त दमछाक होऊन जाते, एक्झर्शन पण खूप होऊन जातं. आणि हेअर वॉश केल्यानंतर तर प्रत्यक्षात चेहऱ्यावरचं एक्झर्शन हे बाहेर निघत असतं. त्याच्यामुळे माझं पण तसंच काहीसं झालं. आणि मी जर कुठेतरी बाहेर जात असते, स्वतःसाठी वेळ काढत असते, तर त्याच्यामध्ये नविकाची आणि त्रिशाची अजून जास्तच गर्दी चालते. आम्हाला पण यायचं आहे, आम्हाला पण यायचं आहे असं म्हणून. म्हणून मग माझी स्वतःची तयारी करून प्लस दोघांची तयारी करून मला बाहेर घेऊन जाताना खूप जीवावर येत असते. आणि घालायची असते साडी. तर साडी घालता घालताच एवढा पसारा होऊन जातो ना की असं वाटतं की इथं भरपूर जणांनी ह्या जागेवर तयार झाले आहेत असं म्हणून खूप जास्त पसारा होऊन जातो. आणि टायमिंग दिलेला होता 5:30चा, परंतु मला घरीच 6:15 झाले. त्याच्यामुळे मला वाटलं की घरी वाटत होतं की सुरू झालं असेल असं म्हणून. आणि ह्या वेळेस प्रत्येक वर्षी कळशी, सूप किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, दिवा वगैरे त्या गोष्टी मागवलेल्या असतात, त्यासोबत घेऊन जाव्या लागतात. परंतु मे बी ह्या वर्षी माहिती नाही, ह्या वर्षी तसं काही मागितलं नाही आहे सूप वगैरे, कळशी किंवा दिवा वगैरे. त्याच्यामुळे खालीच जावं लागत आहे. तर मी दुपारचे भांडे वगैरे घासून घेतले होते आणि रात्रीसाठीचा पण स्वयंपाक तयार झाला होता. फक्त तो स्वयंपाक भात करायचा होता. रात्री तिकडनं आल्यानंतर परत भात बनवायचा होता, म्हणून रात्रीचा पण स्वयंपाक मी दुपारीच करून ठेवला होता. दुपारी कढी केलेली होती, भरलेल्या मिरच्या केल्या होत्या, भरून मिरच्या, आणि भाकरी पोळ्या वगैरे केल्या होत्या. आणि आता रात्रीसाठी मिक्स व्हेज केली आणि पोळ्या टाकून ठेवल्या होत्या. आता फक्त तिकडून येऊन भात करायचा होता. तर सुरुवातीला आलो आणि पहिले आल्यानंतर 1-2 ग्रुप फोटो घेऊन घेतले, कारण फोटो काढल्याशिवाय
सुरुवातीला मजा राहत नाही. त्याच्यामुळे मग काही लेडीज आल्या होत्या आणि एक ग्रुप डान्स बसवला होता. तर ग्रुप डान्स मग खूप सुंदर असा डान्स होणार होता. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका किंवा बॅक जाऊ नका. व्हिडिओ खूप छान झालेला आहे. तर बाकीच्या लेडीज यायच्या राहिल्या होत्या. काही सिनियर सिटिझन येऊन गेल्या होत्या आणि मंगळागौरचा हा कार्यक्रम संध्याकाळीच खूप चांगला वाटत असतो. आणि माहिती आहे की इतके छान सॉन्ग असतात मंगळागौरचे वगैरे लावलेले, परंतु ते सॉन्ग प्रत्यक्षात घेता येणार नाही मला, कारण की कॉपीराईट लागू शकतो मे बी. त्याच्यामुळे मग ते सॉन्ग प्रत्यक्षात घेता येत नाही. तर सुरुवातीला आरती करून घेतली. गौरी जय देवी मंगळा गौरी ओवाळीन सोनिया ताटी ओवाळीन सोनिया ताटी. ह्या वर्षी लेडीजची संख्या बऱ्यापैकी तरी कमी होती, कारण प्रत्येक वर्षी लेडीज खूप जास्त असतात. वर्किंग डेजला ठेवलेलं असल्यामुळे लेडीज खूप कमी. तर मंगळागौर हा कार्यक्रम कशासाठी केला जातो? तर मंगळागौर हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा असा सण असतो, जो श्रावण महिन्यात नवविवाहित महिलांसाठी असतो आणि तो फक्त नवविवाहित महिलांचंच नाव म्हणून असतो. परंतु आजकाल आपण सगळंच लेडीज एकत्र येण्यासाठी स्वतःसाठी एक विरंगुळा म्हणून हा सण साजरा करत असतो. कुठल्या भागामध्ये तो साजरा केला जातो? तर तो महाराष्ट्रामध्ये केला जातो आणि या व्रतात महिला गौरी देवीची म्हणजे पार्वती मातेची पूजा करत असतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा प्रार्थना करत असतात. तर महिला छानपैकी सजून नटून प्रॉपर महाराष्ट्रीयन जो वेश असतो, मग ती नऊवारी साडी असो किंवा साधी साडी असो, मग ती नथ हातामध्ये छानपैकी हिरव्या बांगड्या, प्रत्येकाला जसं वाटतं तो तशा पद्धतीने छानपैकी नटत किंवा सजत असतं. तर मंगळागौरी हे एक व्रत आहे, जे नवविवाहित महिला या लग्नानंतर पहिल्या 5 वर्षापर्यंत करत असतात आणि छान अशा स्वतःच्यासाठी किंवा नवऱ्यासाठी छान नटून-थटून ह्या महिला तयार होत असतात.
प्रत्येकाला स्वतःला एक नटण्याची एक आवड असते, कारण की असेच काही दिवस असतात किंवा असेच काही सण असतात. ह्या दिवसांमध्ये ती स्वतःसाठी वेळ देत असते. तर इथं छानपैकी ज्याला ज्या पद्धतीने कोणी कोल्हापूरचं आहे, कोणी सोलापूरचं आहे, कोणी प्रॉपर पुण्यातलं आहे, तर कोणी सातारा सांगलीतलं आहे. तर ज्याच्याकडच्या जशा ज्या पद्धती आहेत, तशा त्या पद्धतींचे खेळ छानपैकी रंगवले जात होते. आणि माहिती का, जेव्हा हे सगळे खेळ खेळत असतो ना, तेव्हा एवढी भारी मजा येत असते ना, कारण की घरची वगैरे सगळ्या गोष्टींचा विसर पडलेला असतो. खूप मजा आणि खूप एन्जॉयमेंट असते. वेगवेगळ्या प्रकारची खेळ खेळले जातात आणि जागरण केलं जातं. कुठे-कुठे तर याचं जागरणसुद्धा केलं जातं. आणि या खेळामध्ये पारंपरिक ज्या चालत असणारे जे गाणी असतात, त्या गाण्या किंवा लाट्याबाई लाट्या, सारंगी लाट्या, अटुडं गेलं, गटुडं गेलं, हे सगळे खेळ आणि हे सगळे गाणे म्हटले जातात. जसं की नऊवारी लुगडे नेसून व नाकात नथ, पारंपरिक दागिने घालून हे व्रत करण्यात येतं. छानपैकी असं हे व्रत लेडीज करत असतात. प्रत्येक भागाकडची प्रथा, प्रत्येक भागाकडच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. आणि मला खूप छान असे साँग होते याच्यामध्ये, जे की मंगळागौर पिक्चर आहे त्याच्यातले साँग याच्यात आहेत. परंतु ते साँग मला घेताच आले नाही, कारण कॉपीराईट लागला असता. आणि बघा, श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सणामध्ये प्रत्येक जे श्रावण सोमवार आहेत किंवा मंगळागौर आहे किंवा आमची खानदेशी कानबाई, तिथं प्रत्येक ठिकाणी शंकर भगवानांची आणि माता पार्वतीची पूजा केलेली गेली आहे सुंदर अशा प्रकारे. तर ह्यावर्षी काही लेडीजला ज्या करत असतात, नेहमी ज्या इनिशिएटिव्ह घेत असतात, त्यांना बरं नसल्यामुळे मग मंगळागौरची पण असं काही व्यवस्थित असं स्थापना वगैरे केली गेली नव्हती. तर श्रावण हा धार्मिक व्रतवैकल्यांचा पवित्र महिना मानला जातो आणि ह्या महिन्यामध्ये शिवपूजनाला खूप असं महत्त्व दिलेलं असतं. या श्रावण मासात मंगळागौर येते आणि श्रावणाचा आरंभ आणि समाप्ती दोन्ही सोमवारीच होत असतात. तर श्रावण मासारंभ सोमवारी असतो आणि त्या दिवसापासून आपण श्रावण महिना सुरू झालो आहे असं आपण म्हणत असतो. तर मंगळागौर ही हिंदू धर्मातील एक व्रत आहे आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी जी विवाहित महिला असते, मी तुम्हाला पहिलेसुद्धा सांगितलं की ती लग्नानंतर पहिली 5 वर्ष ही करत असते
आणि पती पत्नीमधील आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून शिवपार्वती या दाम्पत्याकडे पाहिले जाते. त्यांचा आशीर्वाद असावा, त्यांची कृपादृष्टी असावी या हेतूने ही पूजा केली जाते. तर अन्नपूर्णा देवीची मूर्तीसुद्धा चौरंगावर स्थापन केली जाते. त्यानंतर मग आपली शिवपिंड असते, ती शिवपिंडसुद्धा स्थापन केली जाते. तर तुम्हाला पण माहिती असेल की याच्यामध्ये साधी फुगडी, एक हाताची फुगडी, त्रिफुला फुगडी, चौफुला फुगडी, दंड फुगडी, कमर फुगडी, गुडघ्याची फुगडी, केरसुनी फुगडी, जाते फुगडी, बस फुगडी, भुई फुगडी किंवा बैठी फुगडी, कासव फुगडी, अशा लोळण फुगडी, लाटणे फुगडी किंवा मग फुलपाखरू फुगडी असे अनेक फुगडीचे खेळ खेळले जातात. आणि फुगडीनंतर 2-3 प्रकारच्या झिम्मा असतात. तळ्यात मळ्यात, खुर्ची का मिरची, नाचगं घुमा, अंटूश पान, तिखट मसाला अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे खेळ असतात. माझी आई मोठी की तुझी आई मोठी, सासू सुनेला नावं ठेवले जातात. सासू नणंद यांच्याबद्दल एकमेकांना चिडवलं जातं. अशा छान अशा आता ह्या दोघी आतमध्ये खेळत आहेत, दोघी जोडी या सासू सुनांच्या जोडी आहेत. तर अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ह्यामध्ये सुंदर असे खेळ खेळले जातात आणि प्रत्येक महिला ही स्वतः छान अशी एन्जॉय करत असते. तसं बघायला गेलं तर याच्यामध्ये नऊवारी साडीला खास महत्त्व असतं. पण प्रत्येकजणीच नऊवारी साडीमध्ये कम्फर्टेबल असतं असं नाही. म्हणून मग कम्फर्टेबल नसल्यामुळे तर कोणी येऊ शकतं तर कोणी येऊ शकत नाही. आणि मंगळागौरीचं व्रत जरी हे व्यक्तिगत व्रत असलं तरी पूजा मात्र सामूहिक केली जाते. आणि 90 स्त्रिया ह्या दिवशी स्नान आपटून स्नान वगैरे शुचिर्भून होत मंगळागौरीची पूजा करतात. आणि नात्यातील किंवा ओळखीच्या आजूबाजूच्या लोकांना महिलांना बोलवलं जातं आणि त्या दिवशी उद्यापन तर करतातच करतात, परंतु खेळसुद्धा खेळले जातात, गाणी म्हटली जातात, छानपैकी एन्जॉयमेंट केली जाते. आणि आम्हीसुद्धा आज खूप छान एन्जॉयमेंट केली. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट्स करून सांगा. मध्ये भरपूर बोलण्यामध्ये काहीतरी मिस्टेक झाले असतील, कारण की व्हिडिओ एडिट करताना खूप जास्त प्रॉब्लेम आले. आज नविका, त्रिशा मध्येच काहीतरी बाहेर गोपालकाला चालू आहे सोसायटीमध्ये, मध्येच तयारी करण्यासाठी उठ बस, मध्येच त्यांच्या भांडणी, मारामाऱ्या, खूप जास्त घरामध्ये दंगा चालू आहे. त्याच्यामुळे मला एडिटिंगला पण खूप प्रॉब्लेम आला. आणि सुरुवातीला फोटो काढले गेले होते. आता झालेला आहे आरतीचा टाईम, मंदिरातल्या आरतीचा टाईम. मिनिमम आता 7:15 7:30 होण्यात आले असतील. त्याच्यामुळे आरतीचा पण टाईम झालेला होता. आणि मग आमच्या काढायच्या राहिल्या होत्या त्या रील्स, तर शेवटी रील्स पण काढून घेतल्या. आणि एवढे खेळ खेळूनसुद्धा मन भरलं नव्हतं. व्यवस्थित अजून काहीतरी केलं पाहिजे, अजून काहीतरी पोच चेंज केली पाहिजे असं सगळ्यांना वाटत होतं. त्याच्यामुळे मग मन भरलेलं नसल्यामुळे अजून काहीतरी खेळूया असं सगळ्यांना वाटत होतं. म्हणून नवीन खेळ सुचवत होते. आणि रील्स काढायच्या होत्या, शेवटी रील्स काढायच्या राहिल्या होत्या. त्याच्यामुळे पहिले गणपतीची आरती होत असते मंदिरामध्ये. तर जी 7:30ची आरती असते ती आरती करून परत मग रील काढायच्या होत्या. आणि एका काकूंनी शेवटी सगळं आमचं झाल्यानंतर सोसायटीतल्या सिनियर काकूंनी सगळ्यांची मिळून छान अशी दृष्ट काढलेली. तर ती दृष्ट काढलेली आहे तीसुद्धा तुम्ही बघा. आणि शेवटी मी वाजलेली शिट्टी आहे ती शिट्टीसुद्धा तुम्ही बघा, कारण की छान रौनक येत असते. आणि कार्यक्रम चांगला झाला की सगळ्यांना शेवटी अजून हुरूप येत असतो की अजून छान झाला कार्यक्रम असं म्हणून. असाच आमच्या सोसायटीमध्ये सगळ्यांचा मिळून हळदी कुंकवाचा कार्यक्रमसुद्धा खूप छान असतो. जो संक्रांतीला हळदी कुंकू असतं तो कार्यक्रमसुद्धा खूप छान होत असतो. तर त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून सांगा. आणि खरंच एडिटिंगला मला भरपूर प्रॉब्लेम येत असतो. घरामध्ये जर सगळेजणी राहिले आणि एडिटिंग करत राहिली तर मग हे खूप मध्ये येत असतात सगळेजणी. आणि व्यवस्थित मला व्हॉईस ओव्हर पण देता येत नाही, खूप प्रॉब्लेम येत असतो. आणि एडिटिंग करायचं म्हटलं तर 3-4 तास कसेही जात असतात. त्याच्यामुळे मग
अजूनच जास्त प्रॉब्लेम येत असतो. आणि एक जागेवर तब्बल बसून एडिटिंग करणं लेडीजसाठी खूप जास्त इम्पॉसिबल आहे. कारण की घरातले कामं जर अजून पडलेले असले, आपण कितीही म्हणावं की घरातले सगळे कामं करून मग एडिटिंग करायला बसते, परंतु तरीही वेळ हा होऊनच जातो आणि कुठेतरी प्रॉब्लेम होऊन जातो. जर विंडो बंद करायची राहून गेली किंवा दरवाजा बंद करायचा राहून गेला, तर बाहेरचा आवाज आला तर परत तो व्हॉईसवर डिलीट मारायचा आणि परत अजून नवीन द्यायचा. याच्यामुळेच थोड्या थोड्या बारीक बारीक गोष्टी, वायफाय बंद करायचं राहिलं की दुसरे मेसेज सुरू झाले की लगेच तो व्हॉईसवर डिलीट करायचा. म्हणजे खूप बारीक गोष्टी एडिटिंगला बसताना करायच्या असतात. त्याच्यामुळे मग खूप जास्त प्रॉब्लेम येत असतात. आज नहीं है साउथ आने की, टाइम लगेगा उसमें। ये बात मैं